तेव्हा वाईट पदार्थाच्या त्यागाची भावना मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होते. चांगलं आणि वाईट कळावं. आता दूध आणि दारू याच्यात चांगलं काय आहे याचा विचार मनुष्याला जर करायला सांगितला, माणूस काय म्हणतो सांगा? दूध पिणारा मनुष्य म्हणतो दूध चांगले, दारू पिणारा काय म्हणतो दुधाला काय करायचं, दारूची मजा त्याच्यामध्ये नाहीच म्हणतो. आता हा विचार आहे का? याला विचार म्हणत नाहीत, हा अविचार झाला. खरा विचार कोणता? ज्याच्या योगाने आरोग्याचा लाभ होणार आहे, ज्याच्या योगाने शांती टिकणार आहे, ज्याच्या योगाने घराचं समाधान टिकणार आहे. घराचं सगळं समाधान टिकावं याच्याकरता दूध प्यावं की दारू प्यावी सांगा मला? दूध पिलं पाहिजे, दारूचा त्याग केला पाहिजे. हे दूध आणि दारू याच्यातला फरक कळणं याला विवेक म्हणतात. असा विवेक झाला की जे चांगलं नाही त्याच्याबद्दल माणसाला वैराग्य होतं. आणि तसा विचार करत असताना सगळा संसाराचा पसारा आणि परमात्मा या दूध आणि दारू जसा विचार आहे त्याप्रमाणे सगळा प्रपंचाचा पसारा आणि परमात्मा या दोघांमध्ये विचार करायला लागलो तर प्रपंचाचा पसारा दुःखाचा आहे आणि परमात्मा तेवढा सुखाचा आहे. आहे संसार दुःखाचा. सगळ्या संतांची भाषा संसाराच्या बद्दल ऐका ना. संसार म्हणजे सगळं जग बरं का. या जगातले असलेल्या सगळ्या पदार्थाच्या बद्दल विचार करा. सगळे पदार्थ दुःखाचे आहेत अशाच पद्धतीचा विचार आहे. इहलोकातले पदार्थ जसे नाशिवंत असल्यामुळे दुःख देतात तसे परलोकातले पदार्थ सुद्धा नाशिवंत असल्यामुळे दुःखच देतात बरं का. आपल्यालाच दुःख समजू नका, इंद्राला सुद्धा दुःख आहे. देवाचा राजा झाला, स्वर्गाचा राजा झाला म्हणून तो सुखात आहे का? नाही. उदाहरणाने सांगतो तुम्हाला बरं का. इंद्राला ब्रह्मदेवाला सुख आहे का दुःख आहे याचा विचार करा. मी उदाहरणाने सांगतो आपल्याला. इंद्राच्या बद्दल वर्णन करत असताना सांगितलं जातं त्याच्या अंगाला 1000 भोकं पडलेली आहेत. इंद्रा पडली भगे आहे की नाही. 1000 भोकं त्याच्या अंगाला पडलेले असं वर्णन आहे बघा. रस्त्यानं जाता जाता एक काटा मोडू द्या किंवा काहीतरी आपलं फाटलेलं धोतर वगैरे शिवताना थोडीशी सुई टोचू द्या आणि त्याच्याने एक भोग पडू द्या. काट्यानं किंवा सुईनं पडलेले एक भोग माणसाला त्रास देते की नाही? त्रास देतं. मग त्याच्या अंगाला तर 1000 भोग आहेत. सुख आहे की दुःख आहे तुम्हीच विचार करा. विठ्ठल विठ्ठल. हजार भोक असताना त्याला सुख असेल का सांगा? इंद्राला सुख नाही, इंद्र दुःखात आहे. ब्रह्मदेवाचा विचार तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवाला तोंड किती सांगा मला? 4 तोंड. 4 तोंड असलेली कशी आहेत? अशी तोंड लावलेली आहेत असं नाही बरं का. त्याची 4 दिशेला 4 तोंड आहेत. आता 4 दिशेला 4 तोंड असताना त्या माणसाला झोपावं कसं सांगा? त्या ब्रह्मदेवानं झोपावं कसं? कोणत्याही बाजूला झोपायला गेला तर एक तोंड खाली जाणार आणि त्याचं नाक दबणारच आहे बरं का. त्याच्यामुळे त्याला श्वासाला अडचण होणारच आहे. हा भाग लक्षात घ्या ना. मला सांगायचं काय आहे? इंद्र झाला, ब्रह्मदेव झाला, देवाच्या पदवीला प्राप्त झाला तरी